म्हटलं अचानकपणे उभी व्यक्ती कोण मारून टाकली. अगड बंबा साखरे पाहिजे, कुरळे कुरळे केस, दाढी मिशेचं जंगल. ही व्यक्ती आहे तरी कोण? कपाली भैरव. माझं नाव बिरानी. सुंदर अप्रतिम तुझे सौंदर्य आम्हाला आवडलं. हे कपाली भैरव, माझं नाव आपण मला विचारलं. मी सुद्धा आपली ओळख करू तेव्हा जास्त वेळ मला इथं थांबता येणार नाही. मला तुझा मार्ग मेरा केला याच्यामुळे कारण तुझं सौंदर्य आवडलं. आमच्या मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली. यावेळीच्या इच्छाची पूर्तता झाली. याच्यासाठी तुझा मार्ग रोखला. इच्छा ही गुप्तच भावना आहे आणि ते प्रत्येकाच्या मनात निर्माण होणं हे तेवढं साहजिक आहे. बोला, अशी काय इच्छा आहे तुमची? यावेळी तुझं सौंदर्य, तुझं नृत्य यावेळी कायम स्वरूपी आमच्या समवेत राहावं एवढी इच्छा. इच्छा चांगले, विचारे स्तोत्र आहेत, पण काय झालं ते का कपाली भैरव? ते विचार तुमच्या मनाला पटतील, ते विचार माझ्या मनाला पटत नाही आणि यासाठी तुमची इच्छा माझ्याकडून पूर्ण होऊ शकत नाही. सवयी करण्याची येण्याची गरज नाही. माझ्या मनाला वाटेल, माझ्या बुद्धीला पटेल त्याप्रमाणे वागणारा मी. मनात निर्माण झालेली इच्छा कोणत्या रीतीने पूर्ण करावी चांगली मी जाणतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक यवनात आलेली स्त्री तिचं एक सुरम्य स्वप्न असतं. आपल्या जीवनाचा जोडीदार कसा असावा, आपण कुणासमेत संसार थाटावा, हा तिच्या मर्जीचा प्रश्न आहे. माझा मन तुमच्याकडे ओढ घेऊ शकत नाही. लग्न करण्याचा प्रश्न उद्भवत आहे. आता ओढ घ्यावी लागेल. त्यावेळी कपाल मार्ग राखलो माणसाला नेहमी विचार करून बोलावं, बोलून विचारात पडू नये. विचार केलाय मी एकच तुम्हाला सांगण्यासाठी सिद्ध होते. अरे क्षणिक सुखाचा अनिवार्य लाल सेना तुझा दिवळे होत अवरोध चाललाय, पण तुझी राक्षसी महत्वाकांक्षा, राक्षसी भावना माझ्याकडून केव्हाही पूर्ण होऊ अरे शब्दांची हिमलेमधून कीर्तीची मंदिरे उघडायचा प्रयत्न करू. हा आता काही पडा काही कामाचा नाही. उगाच कुठून दोन कशी पडशील याचा विचार कर. माझा देहात पंच प्राणसेपर्यंत, शरीरात रक्ताचा एक सेपर्यंत, माझ्या शरीराला काय, माझा केसाला स्पर्श करतो. माझा परमेश्वर आजच काही काळ सोपी गेला नाही. तो माझा परमेश्वर या विश्वाचा चराचरात व्यापरूलाय. माझा रोमा छाटलाय. इथं कोणत्याला कोणत्या स्वरूपाने परमेश्वराला दुसऱ्याला देण्यासाठी शिकवतो. एवढी तुझी क्रूरता, एवढी तुझी मग